वर्षामध्ये काही ना काही उपक्रम चालू ठेवावेत. एक संगीतराज म्युझिक अकॅडमी, ज्यामध्ये विद्यार्थी शिकतात आणि जे छान गायला लागतात, ज्यांना थोडासा एक्सपिरियन्स येतो गाण्याचा. त्याच्यासाठी हा एक उपक्रम असा आहे की थोडं 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर एक कार्यक्रम करण्याचा आमचा उपक्रम असतो. औचित्य काही नसतं, पण एक रुटीन मध्ये कार्यक्रम चालू राहावेत, प्रत्येकाला कॉन्फिडन्स यावा, त्यासाठी आम्ही कार्यक्रम करतो. आपण कधी रवी नाईक किंवा अशा गोष्टी लता मंगेशकर अशा नाईक वगैरे करत असतात? हो हो. थीम जशा कार्यक्रमाच्या थीम असतात बऱ्याचशा, जसं गुलजार आहे, लता आहे, जसं ऍक्टर ऍक्ट्रेस किंवा संगीतकार असतात, असे वेगवेगळ्या थीम घेऊन आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. कधी तिकीट शो असतात, कधी कधी फ्री कार्यक्रम असतात, करत असतो नेहमी तसे कार्यक्रम. आजच्या प्रोग्राममध्ये किती कलावंत मी आजच्या कार्यक्रमामध्ये 22 ते 23 आमचे स्टुडंट होते, ज्यांना या उपक्रमामध्ये आता थोड्याशा प्रॅक्टिस झाल्यामुळे कॉन्फिडन्स येण्यासाठी आजचा हा कार्यक्रम होता. ऍक्च्युअली आम्ही लाईव्ह पण करतो आणि कराओके पण करतो, कारण आता काय की सगळीकडे सगळ्यांना कराओके म्हणजे इझी झालेलं आहे. टेक्निकल जी आता पद्धत आलेली, त्या पद्धतीनुसार सगळे कराओके जातात, ते इझी जातं. म्हणजे सगळे म्हणतात इझी असतं, पण ते इझी नाहीये तेवढं. त्याच्यासाठी जे परफेक्शन असतात, ताल आणि सूर, त्याच्यामध्ये पण आपल्याला थोडंसं शिकावं लागतं. आणि कराओके गाता गाता लाईव्ह मध्ये पण सगळ्यांना गाता यायला पाहिजे, कारण सूर आणि ताल कसं गाणं उचलायचं, त्या गोष्टी बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्या करत असतो. आणि त्याच्या निमित्तानं आम्ही लाईव्ह शो पण करतो. मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही काही 2 शो लाईव्ह शो केले आणि आजचा आहे त्याच्या मागे 1-2 कार्यक्रम कराओके केले. काही लोक जे संगीत व गाण्यांपासून दूर आहे, यांनी क्षेत्राला वळावं म्हणून आपण काय सांगणार? ऍक्च्युअली सगळेजण आपापल्या प्रोफेशन मध्ये खूप आहेत. आज धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स होतात, पण एक रिलीफ जो म्हणतो आपण, एक सुकून किंवा शांती जसं म्हणतो, ती संगीतामध्ये. मग ते कुठलीही असो, इन्स्ट्रुमेंट असो किंवा गाणं असो किंवा कुठली आवड असो, मला असं वाटतं की ज्यांना जी आवड आहे त्यांनी त्या आवडीप्रमाणे त्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. थोडासा वेळ का होईना, पण त्या क्षेत्रात त्यांनी जायला पाहिजे. आणि मी असं सांगेन की थोडासा वेळ का होईना, पण कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे, एखाद्या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपली कला जोपासली पाहिजे. सिंगिंगपेक्षा लाईव्ह इन्स्ट्रुमेंट सोबत जे असतं ते डिफिकल्ट असतं. तसं तर दोन्ही डिफिकल्ट आहे सर, कारण कराओके म्हटल्यानंतर तिथे फक्त 1, 2, 3, 4 स्टार्ट येतं. त्याच्यामध्ये तुम्ही उचललं नाही तर ते गाणं एकदा जर चुकलं तर ते गाणं चुकून जातं. पण लाईव्ह मध्ये थोडंसं आपल्याला अवघड असतं, कारण विथ म्युझिशियन गायचं म्हणलं तर की प्रत्येक पीस जो असतो, गाण्याची जी धून असते किंवा ताल असतो, त्याच्याकडे लक्ष देऊन गायचं असतं. त्याच्यामुळं थोडंसं दोन्हीही प्रकार हे म्हणजे अवघडच आहेत तसे पाहिलं. तुमचं लता मंगेशकरच्या सारखे जे गाणं आहे तुमचं, तर त्यामध्ये तुम्ही एखादं प्रेक्षकांसाठी कडवं गाऊन दाखवू शकता? नक्कीच, डेफिनेटली. लताचं लग जा गले के फिर ये हसी रात हो रहा, शायद फिर से जन्म मुलाकात हो ना, लग जा गले से. अशी आवडीची खूप सारी गाणी आहेत, कारण गाणी म्हटलं तर एक समुद्र आहे. एक एक गाणं आवडीचं गाणं काढून आपण गायचं म्हटलं तर खूप छान आहे खरं तर या गोष्टी. थँक्यू सो मच. नवीन लोकांना जर तुमच्याकडून गाणे वगैरे शिकायचे असेल, तुमचे क्लासेस जॉईन करायचे असेल, तर त्यासाठी काय व्यवस्था आहे? आमच्याकडे 2 अकॅडमी, त्याच्यामध्ये आपण इन्स्ट्रुमेंट पण शिकवतो आणि गायनही शिकवतो. तर गाण्यामध्ये असं की बेसिक थोडासा रियाज घेतो आपण, त्याच्यानंतर गाणं कसं गायचं हे शिकवतो, आणि मग कराओकेवरती थोडीशी प्रॅक्टिस झाल्यानंतर ती लाईव्ह मध्ये पण आपण कसं गायला पाहिजे, त्या टेक्निकली छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकतो. जसं संपर्क करण्यासाठी लोकांना काय ऍड्रेस पत्ता? हो, तर माझी एक ब्रँच गजानन मंदिर इथे आहे आणि एक ब्रँच आहे बीड बायपास. जर सगळ्यांना कोणाला इच्छा असेल शिकण्याची तर त्यांना मी माझा नंबर देते, 8482855448, संगीता भावसार. ज्यांना शिकायचं असेल त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच आमच्या संगीतराज म्युझिक अकॅडमी मध्ये स्वागत. हो, फ्रीलान्स काय बरीच वर्षापासून मी गाते, खरं तर 25 ते 30 वर्षापासून गाते. आणि तेव्हा माझा ग्रुप नव्हता, पण आज माझ्या ग्रुपलाही 20 ते 22 वर्ष झाले. संगीतराज नावाने माझा हा ग्रुप आहे. म्युझिकल इव्हेंट्स करतो, त्याचप्रमाणे संगीतराज म्युझिक अकॅडमी पण आहे. थँक्यू सर, थँक्यू. अजून आपण काय सांगाल?
मी एवढं सांगेल की एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये जे आजकाल असं म्हणतात की हार्ट अटॅक येतो किंवा मध्येच काहीतरी ब्रेन स्ट्रोक होतात, अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी होतात. त्या निमित्ताने की असं वाटतं की प्रत्येकानं एक आवड जोपासली पाहिजे, कुठलीही आवड असो, संगीतच नाही, पण एक त्याच्यासाठी आपली आवड थोडासा वेळ का होईना देऊन त्यांनी आपली आवड जपायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्या संगीतामध्ये आयकॉन कोण आहे? काय? माझं आयकॉन लता मंगेशकर, आशा भोसले. लता मंगेशकर जास्त, कारण लहानपणापासून मी त्यांना ऐकत आले आणि त्यांच्या गाणी ऐकत ऐकतच मोठी झाली. आशा भोसलेजींच्या गझल मध्ये काय जास्त परफेक्ट आहे? हो, खूप खूप. आपण त्यांच्या गझल वगैरे मध्ये हो, थोडीशी एक दोन लाईन गाऊन दाखवते. ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है, ये कौन सा दयार है. अशा खरं तर खूप अप्रतिम गझल आहेत त्यांच्या. गाणेच काय ते खूप वर्सटाईल आहेत. खूप छान छान वेगवेगळे गीत त्यांनी गायले. ते गायले मला खूप आवडतं. मराठीमध्ये मराठीमध्ये किंवा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे, हरवून रात्र गेली, किंवा तरी पहाटे. थँक्यू सर. सुरेश भटांची गझल. येस, सुरेश भटांची. Thank you, madam. थँक्यू सो मच. धन्यवाद. Now and press the bell icon. Never miss an update.